नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला आज बनवूया चटपटीत सुकी भेळ। तर त्यासाठी मी खारी बुंदी आणि शेव घेतले, फुटाणे घेतले, शेंगदाणे घेतले, हळद, मीठ आणि तिखट घेतले, चिरमुरे घेतले, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतला। गॅस पेटवूया, तवा ठेवूया, त्यात तेल ओतूया। तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी टाकूया आणि तडतडले की आपण गॅस बंद करूया। आता त्यामध्ये आपण सगळं सामान टाकूया, शेंगदाणे, फुटाणे, शेव, तिखट, मीठ, हळद सगळं टाकूया आणि उलटण्याने हे हलवून घेऊया। सगळं तिखट त्याला लागलं पाहिजे। नंतर त्यात थोडीशी चिरमुरे टाकूया। नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स झालं की परत त्यात उरलेली थोडीशी चिरमुरे टाकूया, परत मिक्स करून घेऊया आणि परत चांगले हलवून घेतलं ते की नंतर परत उरलेली सगळे त्यात चिरमुरे टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं चिरमुऱ्याला हे तिखट मीठ लागलं पाहिजे आणि थोडं वेळ पसरून ठेवायचं आणि परत एका ठिकाणी गोळा करून आपण कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो चिरलेले त्यात सगळं टाकूया आणि असंच आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे। मिक्स करायचं नाही, तर मिक्स केलं तर चिरमुऱ्याला दमटपणा येतो। हे असंच आपण बाउलमध्ये घ्यायचं आणि असंच खायला घ्यायचं, म्हणजे खाताना चिरमुऱ्याला कुरकुरीतपणा राहतो आणि दाताखाली कांदा आणि टोमॅटो खाताना सुकी भेळ मस्त लागते। तर खाऊन बघते तर मस्त झाले। तर करायला सोपे आणि खायला टेस्टी अशी चटपटी आपली सुकी भेळ तयार झाली। नक्की ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।